की जय, श्री दत्तात्रेय महाराज की जय. दंडवत हो. अनंत ब्रह्मांड नायक भगवान सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी निरूपित केलेला दत्तात्रेय महाराजांचा महिमा, त्यामध्ये आपण दत्तात्रेय महाराजांचं इतर अवतारांपेक्षा असणार आगळं वेगळं महत्व आपण विशद करत असताना कालच्या सत्रामध्ये आपण उपनिषदाशी दत्तात्रेय महाराजांचा संबंध आहे. दत्तात्रेय महाराज हे तिन्ही लोकांमध्ये वंदनीय आहेत. त्रैलोक्य वंदितम असं भृगुऋषी म्हणतात. तिन्ही लोकांमध्ये स्वर्ग, मृत्यू, पाताळ हे पुराणशास्त्रामध्ये, आणि आपणही स्वर्ग आणि पाताळ हा शब्द आपल्याही चरित्र पाठामध्ये येतो. इतकं जर की ते पाताळाला खाली संबोधतात आणि आपण पाताळ हा मेरूच्या पर्वताच्या पायथ्याला संबोधतो. तर या ठिकाणी अशा दत्तात्रेय महाराजांना तिन्ही लोकांमध्ये पूज्य मानतात, त्यांना वंदन करतात. ऋषी मुनी सुद्धा त्याच्या भृगुऋषी म्हणतात किंवा त्यांना सर्वच वंदन करतात. त्याच्या ऋषी लोकांना सुद्धा ते वंदनीय आहेत. देवी देवतांना सुद्धा, परमेश्वरा सगळे पूज्य. ज्ञान ऊर्ध्व ज्ञान पूज्य, तो सर्वत्र पूज्य. ज्ञान जारठ्य ज्याच्या ठिकाणी आहे परमेश्वर, ज्याच्या ठिकाणी ज्ञान आहे तो पूजनीय आहे. पण ज्ञान ऊर्ध्व जो परमेश्वर आहे तो सर्वांनाच पूजनीय आहे. जीव देवता सर्वांनाच पूजनीय ठरतो परमेश्वर. तर अशा त्या तिन्ही लोकांमध्ये ते पूजनीय वंदनीय आहेत. आणि भृगुऋषीने त्यांच्या दत्तात्रेय कवचामध्ये त्यांचं थोडंफार मूर्तीवर्णनही केलेलं आहे. आता आपण मूर्तीवर्णन नावाचं स्वतंत्र प्रकरण आपल्या सूत्रपाठात आहे. त्या मूर्तीवर्णनामध्ये त्यांनी 5 अवताराची थोडक्यात माहिती दिलेली आहे. आणि नंतर मग चक्रधर स्वामींच्या लीळा आहेत पूर्ण, श्रीचरणापासून तर मस्तकापर्यंत, म्हणजे अपाद मस्तक. पायापासून ज्ञानियाचं पूजन हे पायापासून होते. जीवाचं पूजन सर्वसाधारण अज्ञानातून वरून केलं जाते, डोक्यापासून खाली करतात. तुम्ही डोक्याचं पूजन करता मग खाली करता. ज्ञानियाचं परमेश्वराचं पूजन पायापासून वरती चालते. म्हणून ते मूर्तीज्ञान जे प्रकरण आहे त्यात सर्वप्रथम मूर्तीच्या 5 लीळा झाल्यानंतर श्रीचरणापासून लीळा आहेत. श्रीचरणाच्या, तुमच्या पोटाच्या, अशा वरती वरती लीळा आहेत. म्हणजे पायापासून चरणापासून तर हे मूर्तीवर्णन केलेलं आहे. आणि टीकाकारांनी त्याच्या प्रमाणबद्ध लीळादिव स्वामींच्या चांपे गौरव मूर्तीचं त्या 32 लक्षणाचं वर्णन केलेलं आहे त्या लीळांच्या माध्यमातून. पण त्याने 4 अवताराची माहिती देताना झाले, कसे झाले, त्यांनी काय कार्य केलं, कुठून शक्ती स्वीकारली आणि कुठं काय केलं, हे अशा पद्धतीचं वर्णन आहे. मग आपण मूर्ती ज्ञान कशातच नाही. मग आता आपण चक्रधर स्वामींचे भक्त आहोत. आपल्याला चक्रधर स्वामी आपले उद्धारक अवतार आहे, आपण त्यांचं तर सगळं करतो. पण एखादी दत्तात्रेय महाराजांना श्रद्धा असेल, कारण दत्तात्रेय महाराजांकडून धर्मी लागणारे लोक खूप आहेत, त्यामुळे त्यांची श्रद्धा दत्तात्रेय महाराजांत राहते. ज्या दिवशी ब्रह्मविद्येचा अभ्यास करेल, त्याला तत्व कळेल, तेव्हा मग तो कदाचित चक्रधर स्वामीकडे वळेल. पण सुरुवात त्याची तिकडूनच आहे. माझ्या जीवनातला एक प्रसंग आहे की एका उपदेशाच्या घराच्या बाजूला एक महिला राहत होती. ती या उपदेशी महिलासोबत ती महिला यायची मंदिरामध्ये नाशिकला आणि दर्शन घ्यायची, जायची. तिला थोडं माहिती कळायला लागली. मग ती क्रिया बी करायची. उदक घ्यायचं, पूजन करायचं, दंडक घालायचे, देवाला उठी करायची, ते सगळं करायला लागले. तर काय झालं माहिती आहे, हे नंतर माहित पडलं. जुने घर जे होते ते मातीचे घर राहायचे आणि त्या मातीच्या घरामध्ये मग ते घुस किंवा ते जे उंदीर आहेत ते उकरायचे, ते हे राहायचे, नळे राहायचे, त्यात उंदीर चालला आपल्या देशाचा. आणि आपण जे मागायला लागलं की ते बिड्यात चालला जाय, म्हणजे बीड राहायचे. तर काय झालं, आता शेजारी धर्म असते, तर ती त्या बाईच्याकडे गोदरेजचं कपाट होतं. तिला कुठेतरी जायचं असेल तर तिनं काय केलं की ते तिचं काही मेकअप करायच्या अगोदर तिने काय केलं, ते जे गळ्यात त्याची पोत सोन्याची ते त्या याच्यामध्ये हँडलमध्ये अटकवली, त्या कपाटाच्या ह्याच्यात. आणि ते कपाटाला अटकून दिली तेवढ्या आता घालण्याची म्हणून. आणि मग तिला अजून काही काम पडलं, तिने काय केलं, असं कपाट उचललं. हे मी तुम्हाला सरळ सांगू राहिलो, समजून राहिलं, हे अगोदर काहीच माहित नाही हा विषय. आणि तिनं मग तो असं कपाट उघडलं, ती अशी ती चालली गेली साईडनं, ती भूत फेकल्या गेली भिंतीकडे आणि ती उंदरानं पकडली आणि बिळात घेऊन गेला. आणि तेवढ्यामध्ये शेजारची बाई तिच्यासोबत आली आणि काहीतरी घेऊन गेली. नंतर म्हणजे सगळा बेकार झाला, ते पोत पाहायला गेली, पोत नाही आहे. मग आता स्वाभाविकच आहे, कोणी आलं नाही, हीच आली. मग तिने लगेच काय केलं की असं सांगितलं, पोत घेतली म्हणून. मग आता कसं म्हणा, जवळचे संबंध आहे एकदम, कसं म्हणा. घरातल्याने सांगितलं.
मला थोडंसं काही तारतम्य करावं, काही विचारपूस करावं. आपल्याला शाश्वती असते बा तुम्ही असं, पण मग काय बा यांनी पोलीस स्टेशन रिपोर्ट दिलं किंवा आमची पोत गेली. झालं मग चौकशीला आले ते कुठे गेले काय काय. पोत मोठी होती पोचवली, चौकशा झाल्या इकडून तिकडून. कोण आलं हे आलं ते आलं. तिला नंतर म्हणे बा तुम्ही हे म्हणते की कोणीच नाही आलं, तुम्ही झाले तुम्ही यांची पोत घेतली. ती म्हणे नाही मी नाही घेतली म्हणे. नाही म्हणे कोणी आलंच ते पोत गेली कुठून. झडती घेते म्हणजे माझ्या घरी झडती घ्या. ते पाहिलं पण त्याचा हा प्रकार माहितच नाही कोणाला. तर मग त्यांच्यामध्ये खूप हे झाले. ते म्हणते ठीक आम्ही शोध घेतो म्हणते, पाहिलं झडती घेतली दिसली नाही. मग त्याच्यामध्ये वितुष्टता निर्माण झाली ना मनामध्ये. आता ती बाई मी त्याला नाशिकला होतो, मग योगायोग मी होतो नाशिकला, ती बाई आली त्या ठिकाणी. वितुष्टता निर्माण झाली ना मनामध्ये. आता ती बाई मी त्याला नाशिकला होतो, मग योगायोग मी होतो नाशिकला, ती बाई आली त्या ठिकाणी. आल्यानंतर मी मंदिरात बसलो होतो. त्यानंतर ते रडायला लागले. म्हटलं आता काहीतरी झालं असेल, म्हटलं कमी जास्त म्हणून रडते कोणी प्रपंचात. काय झालं म्हणजे बाबा तुम्ही माझ्या शेजारच्या ओळखता का ते. म्हणजे मी त्यांच्यासोबत हा म्हटलं तुम्ही पाहिलं म्हटलं तुम्हाला 2-3दा. बाबा असा असा प्रकार झाला त्यांनी माझ्या घरी. मी विचारात पडलो गेलं का असं कसं. हा एकदम बाईचंही बरोबर आहे, कोणाच्या मनातलं काय सांगता येते. घेतलंच नाही ना, नशीन घेतली पण मग म्हणे झडती घेतली पण घरात निघाली. मग मी काहीच नाही बोललो, मी फक्त एवढंच म्हटलं तुम्ही खरं घेतली नाही का सांगा म्हटलं. म्हणजे नाही म्हटलं मग देवाला एक विडा करा म्हणतात. दत्ताचं माझं मंदिर होतं आणि तुम्ही एक विडा करा म्हटलं देवाला. आणि तुम्ही घेतले नाही ना म्हणे. म्हटलं देव तुमचं खरं करेल फक्त सांगा म्हटलं. नाही म्हणे मी घेतले नाही बाबा. म्हणजे एक विडा घेतला. दत्तात्रय महाराज म्हटलं बा या बाईने विडा घेतला, हिने पोत घेतली नाही. पोत कुठे गेली. घरातल्यानं जर घेतली काय असेल तर ही पुढे येऊ द्या आणि हिला लवकरात लवकर याच्यातून राहा द्या. तर बघा तिने तो विडा ठेवला. दत्तात्रय महाराज एवढे पॉवरफुल काम आहे की ते त्याच अर्ध्या पाऊण तासातच ते उंदराण बाहेर काढली ती. आणि ते बाहेर काढली ते दिसली ते घरातच दिसली ते. मग इकडे कशी काय निघाली. मग पाहिलं ते सगळं निघालं. मग ते हा मग कुठे ठेवली कपाट. हो म्हणून कपाट उघडल्याशी ते पडल्याशी मग हा निष्कर्ष नंतर लागला. ती निघाली. त्या बाईनं आज उपदेश घेतलेला आहे. ती बाई आज मानव पंथामध्ये आहे. तिची दत्तात्रय महाराज विशेष श्रद्धा आहे याच्यात. मग आता अशा लोकांना आपण डायरेक्ट ज्ञानी सुद्धा म्हणू शकत नाही की ते दत्तात्रय महाराज सोडा चक्रधर स्वामी करा. कारण ते धर्मी ज्या दिवशीला चक्रधर स्वामी कळतील ती त्या दिवशी दत्तात्रय महाराज सोडीन. पण आपल्या ताकदीने तिला म्हणण्याची, कारण तिचं काम त्यांनी करेल आहे. भूतबाधा ग्रह पीडा विनाशकम. हो या पंथामध्ये येणारे ज्ञानपूर्वक येणारे किती लोक असतील. 100पैकी 2%. बाकी तर 60-70%, 80% तर असं आहे. काही परंपरेचे आहेत मागून आले म्हणून पुढे पीछे से आगे ढकल दिया. पण 70% तर बाधा आहे. भूतबाधा ग्रह पीडा विनाशकम. गुरुषीनं सांगून ठेवलं, मी नाही सांगत. म्हणजे ग्रहपाडा विनाशकम सगळे त्रास आहे तिकडे आलेले आहे. त्यांना ते दत्तात्रय महाराज त्यांचे निवारण करतात. संकट दुःख आणि ग्रह पीडा बाधा काय असेल, भूतबाधा भय मादा ग्रह पीडा विनाशकम, दारिद्र्य व्यसन सगळ्या याच्यात. याच्यातून दत्तात्रय महाराजांकडे हे लोक आलेले आहेत. त्यांची श्रद्धा आहे. तर हे दत्तात्रय महाराजांना बसतात, पुजतात अंतकरणपूर्वक. ते जरी उपदेशी असले, त्यांना 5 अवताराला ते मान असले तरी ते दत्तात्रय महाराजांवर विशेष भर. या महिन्यावर तर विशेष भर आहे. या महिन्यात दंडोतच खाली नाही. आता नाही म्हणा लागू राहिला बाबा दंडोत नाही. आता तुम्ही कुठूनही घेऊन घ्या, कोणाला बोलवून घ्या. ते म्हणजे तुम्ही पाहिजे मॅडम आपण पाहिजे 18 तारखेच्या पुढे. कारण 18ला महिना संपते. म्हटलं 19 पासून घ्या म्हटलं पुढे कोण दंडोत. नाही म्हणजे मग हा महिना राहते म्हटलं. नाही म्हटलं मग पुढच्या वर्षी. तर अशा पद्धतीने एवढं विशेष श्रद्धा या महिन्यात दत्तात्रय अवतार दिनाचे असल्यामुळे. आणि असे कार्य करतात. असे लोकांचे कार्य झालेले आहे. भूतबाधा दूर झालेले आहे, ग्रहपीडा दूर झालेली आहे, दारिद्र्यता दूर झालेली आहे. अशा अनेक त्यांच्यापासून लोकांचे हे आहेत, श्रद्धा आहे, भाव आहे, त्याच्यामुळे कार्य होतात. तर अशा लोकांचं दत्तात्रय महाराजांचं विशेष स्मरण करतात. मग एखाद्याने मला विचारलं दत्तात्रय महाराजांचं आपल्या चक्रधर स्वामींचं मूर्तीवरणामध्ये टीकाकारांनी जोरात लिहा सांगितलेले. त्याच्या आधारे त्यांचं मूर्तीवर आहे बी 4 अवतारापैकी आमची दत्तात्रय महाराजांवर श्रद्धा आहे, आमची कृष्ण महाराजांवर श्रद्धा आहे. चक्रपाणीवर गोविंदप्रभू महाराजांचं थोडं बहुत वर्णन आलेलं आहे, स्वामींनी केलेलं आहे. नाभे चुंबित खाड, डावा नेत्र वक्र, डावी करंगळी वक्र त्यांचं बी आहे. चक्रपाणी महाराजांचं थोडं बहुत सुप खराटा आहे, काय वाहती सुपाव जाती खराटा आहे, असे चालतात. गोमती अवधूत वेशामध्ये आहे. कृष्ण महाराजांचं वर्णन, दत्तात्रय महाराजांचं वर्णन, त्या अलर्काला भेट दिली त्या वेशाचं वर्णन आहे. परशुरामाला पार्थाच्या वेशात भेट दिली त्या वेशाचं वर्णन आहे. ऋषी वेशाचं वर्णन कुठे नाही आहे. ऋषी वेशाचं वर्णन भृगु ऋषीने केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला तिकडे जावं लागते, त्यांनी केलेलं आहे. त्याचं वर्ण सांगितलेलं आहे.
निर्मलम रक्तवर्णमच, म्हणजे चांपेगौडर स्वामीचा वर्ण आहे, पिवळ्या चाफाप्रमाणे स्वामींची श्रीमूर्ती आहे. तर दत्तात्रय महाराजांविषयी भृगुऋषी काय म्हणतात की त्यांचं जे आहे ते निर्मलम रक्तवर्णमच, रक्त म्हणजे लाल आपलं, म्हणजे त्यांचं जे आहे ते निर्मलम रक्तवर्णमच, रक्त म्हणजे लाल आपलं, म्हणजे ते त्यांच्या गोऱ्या रंगामध्ये 3 छटा, गोऱ्या रंगामध्ये पांढरी छट जर असली तर त्याला कर्पूर गौर म्हणतात, गोऱ्या रंगामध्ये जर पिवळी छटा असली त्याला चांपे गौर म्हणतात, आणि गोऱ्या रंगामध्ये जर लाल छटा असेल तर त्याला आरक्त म्हणजे निर्मलम रक्तवर्णमच, म्हणजे दत्तात्रय महाराजांच्या गोऱ्या रंगामध्ये लाल छटा आहेत, चक्रधर स्वामींच्या गोऱ्या रंगामध्ये म्हणजे त्याच्यात पिवळ्या छटा आहेत, असा प्रकार असते म्हणतो. म्हणून हे लक्षात घेण्यासारखं आहे. म्हणून निर्मलम रक्तवर्णमच, रक्तवर्णमच. माझे आजोबा होते, त्यांना लोक विचारायचे, थोडे ज्ञानी होते, मग गावातले उद्देश विचारायचे. आता ते त्याच्या पद्धतीने ते तशी त्याच्या पद्धतीचे ज्ञानी, ते त्याला काय एवढं ब्रह्मविद्येचं ज्ञान नव्हतं, पण ते बरोबर सांगा. ते म्हणजे मला की झोपडीमध्ये गेले, काल स्वप्न पडलं, बाया घ्या भाविक राहता किंवा कोणी मनुष्य बी ज्ञानी होते, त्यांना विचारे, मला काल स्वप्न पडलं, काय दिसलं? बाबा दिसले, साधू बाबा, भिक्षुक दिसले, असं नाही, कोण्या रंगाचे कपडे होते? जे लाल रंग, हा दत्तात्रय महाराजांचा साक्षात. पांढरे चक्रधर स्वामी. त्याचा अर्थ लावत ते आता काहीतरी स्वप्न, आपण काय स्वप्नशास्त्री थोडी आहे की आपल्या स्वप्नाचा अर्थ सांगता येते, परंतु ते त्यांच्यामध्ये सांगायचं. मी म्हटलं आज हे तुम्ही असं लाल, अरे दत्तात्रय महाराजांचा रंग लाल आहे, पण यांनी हे कुठून आणलं शोधून, यायला कुठे माहिती, तुम्हाला साक्षात्कार झाला काय? म्हणजे तसं नाही, रक्तवर्ण नाही म्हणजे ते भृगु ऋषीचं त्याच्यात आहे की नाही, आरक्तवर्ण. निर्मलम रक्तवर्णमच सुंदरम शांभू, म्हणून त्यांचा आरक्तवर्ण आहे. म्हणजे कपड्याचा अर्थ नाही आहे, या गोऱ्या रंगातच लाल छटा. आणि तसंही तुमचं रक्त जर कधी म्हणजे तुमच्या शरीरातला जे रक्ताचं जे आहे प्रवाह तो चांगला असला, तुमचं होमोग्लोबिन त्या रक्तातलं चांगलं राहते त्या याच्यातून. तर तुम्ही बघा की आपल्या याच्यामध्ये सगळं रक्त असते. तुम्ही आता याच्यामध्ये किंवा रात्री अंधारात काय करा, बॅटरी लावा अशी धरा, तेव्हा तुम्हाला लाल लाल दिसते. हे लाल लाल दिसते बघा तुम्हाला, म्हणजे हे तुमचं रक्त चमकते त्याच्यामध्ये. तर ह्या लाल छटा जे आहेत, सौंदर्यशास्त्र सुद्धा सांगते शरीराचे 7 भाग, सौंदर्यशास्त्र सुद्धा सांगते शरीराचे 7 भाग लाल असले पाहिजे. म्हणजे 32 लक्षाचा जो श्लोक आहे म्हणे, पंचसूक्ष्म पंचदीर्घ दीर्घ षडून्नत सप्त रक्त, म्हणजे सप्त रक्त म्हणजे 7 भाग लाल असले पाहिजे. त्याने सांगितले दोन्ही तळहात आणि दोन्ही तळपाय याच्यामध्ये लाल छटा असल्या पाहिजे. म्हणजे तुमचं होमोग्लोबिन चांगलं राहील आणि तुमचं सगळं पिवळी पिवळी असतील, हे असेल तर पिलिया असेल, कावीळ असेल कदाचित, परंतु लाल असले पाहिजे. दोन्ही तळपाय, दोन्ही तळहात, पायाचे नख, हाताचे नख लाल असले पाहिजे. दत्तात्रय महाराजांचे लाल रंग म्हणून लालाचं महत्व सांगून राहिलं, कारण होमोग्लोबिन तुमचं चांगलं आहे. नख तुमची गुलाबी गुलाबी लाल लाल दिसले पाहिजे. पिवळे असले, पिलिया झाला तुम्हाला, कावीळ झाला तुम्हाला, की तो मग तुमचे नख पाहिजे पिवळे पिवळे. ते कावीळवाल्याला कावीळ बिमारी आहे, आतड्यावर आघात करते, ती लिव्हर खराब होतात तुमची. तर अशा पद्धतीमध्ये तळ पायाचे नख, तळ हाताचे नख आणि दोन्ही तळहात दोन्ही तळपाय, आणि ओठ जे आहे, ओठामध्ये लाल रंग तर असावे, परंतु त्यापेक्षा म्हणे कृष्ण महाराजांच्या मूर्तिवादामध्ये आले की अधर म्हणजे खालचा होठ जो आहे याला खालून असं अशा पद्धतीत, वरचा जो हे आहे होठ आहे तो तुमच्या नाकाच्या खालून लटकलेला आहे, त्यामुळे त्याला आधार आहे. खालचा ओठ तर म्हणे असं उभा राहते तपकडीसारखं, खालच्या ओठाला काही आधार आहे काय? नाही. म्हणून संस्कृतमध्ये खालच्या ओठाला अधर म्हणतात. जर श्रीप्रभू चरित्र वाचत असाल तर गोसावे श्रीप्रभूशी काय झालं, कोपून नटले, अधर कंपन केले, असा शब्द आहे. ते चरित्र वाचा, अधर कंपन. अधर म्हणजे खालचा ओठ. संस्कृत कधी कधी कसं आहे, कधी कधी संस्कृत सरळ अर्थ सांगते आणि कधी कधी संस्कृतचा अर्थ फार वेगळ्याच पद्धतीने असते. जसं आता त्याला आपण अंगठा म्हणतो, याला अंगुष्ठ आहे संस्कृतमध्ये, याला आपण पहिलं इंडेक्स फिंगर म्हणजे हे याला तर्जनी म्हणतात. हे खवची करंगुडी आहे, हे मध्यमा आहे, म्हणजे हे अंगुठा, तर्जनी, मध्यमा आणि करंगुडी. या बोटाला संस्कृतमध्ये नाव नाही. तर
तर म्हणून याचं नाव आहे अनामिका, म्हणजे नाव नसणार बोट. अनामिका, अनामिका नाम नसणार बोट. नाव नाही दिले, अनामिका नामच नाही आहे दिले, मग त्याचं नावच ठेवलं अनामिका. अनामिका कुठून आलं? नाव नाहीये म्हणे त्याला. तो असं आहे म्हणे. त्याने सांगितलं हा बोट जो आहे हा तर वरून आहे बरोबर, याला आधार आहे. खालचा ओठ तो असं उभा आहे ना, म्हणून त्याला संस्कृतमध्ये अधर, त्याला आधार नाही म्हणून अधर असं म्हटलंय. म्हणून श्री प्रभू अधर कंपन केले. अच्छा, तर तो खालचा ओठ आहे. जसं महर्षी भृगुनी दत्तात्रय महाराजांचं मूर्तीवर्णन केलं, कृष्ण महाराजांचं मूर्तीवर्णन कोण केले? महर्षी व्यासांनी केलेलं आहे. महर्षी व्यासांनी कृष्ण महाराजांचं मूर्तीवर्णन एका श्लोकामध्ये केलेलं आहे. सुंदर श्लोक आहे. वंशी विभूषित करा नवनीर दाभा, पीतांबरा दरुण बिंब फलधार ओष्ठात, पूर्णेंदू सुंदर मुखादरविंद नेत्रा, कृष्णात परम तत्व महम न जाने, कृष्णात परम तत्व महम न जाने. वंशी विभूषित करा म्हणजे त्याने भृगु ऋषी आपला महर्षी व्यासांनी वर्णन केलं साक्षात्कार कृष्ण महाराजांचा की वंशी, आता वंश, वंश असं बासरीला म्हणतात. वंश मुळामध्ये बांबूला म्हणतात. बांबू म्हणजे बास, बासाळा असते की तुमचा बासा, त्याच्यापासून ते घर बांधतात ते. तर त्या तो बांबू जो असते त्या बांबूला मुळामध्ये वंश म्हणतात. तर ते वंशी विभूषित म्हणजे बांबूच्या याच्यापासून बनवलेली ती पोकळ असते ना बासरी, तर त्यामुळे ते वंशी पासून बनवलेली ती बासरी वंशी विभूषित करा. तुमच्या हातामध्ये सुशोभान असणारी ती बासरी आहे. वंशी विभूषित करा म्हणजे ज्यांनी हातामध्ये बंशी, वच ब होते, सांगितलं कालच, वंशीचं बंशी झालं. तर वंशी विभूषित करा नवनीर दाभात. नव म्हणजे नूतन, नीर म्हणजे पाणी, धारण केलेले ढग म्हणजे ढग जे असतात आकाशातले यांच्यामध्ये पाणी धरले जाते. म्हणजे जेव्हा ढगांमध्ये पाणी असते तेव्हा ढगांचा रंग काळा असते. तुम्ही जर थोडेसे जाणकार असाल, कृषी तज्ञ असाल थोडेसे, तर शेतकरी लोक सांगतात बघा आभाळ आलं म्हणतात, म्हणजे काळेशार ढग आले तर पाऊस पडते, कारण त्याच्यामध्ये पाऊस असते म्हणे काळ्या ढगांमध्ये. आणि ज्या वेळेस ते ढग पाणी टाकून देतात खाली तेव्हा ते निळे म्हणजे कसे पांढरे होऊन जातात म्हणे. पांढरे होऊन जातात, पहिले काळेशार असतात, काळा आणि निळ्याचं तत्र आहे म्हणजे जोड आहे, तर ते पूर्ण पांढरे शुभ्र होऊन जातात. म्हणजे पाणी टाकलं त्यांनी त्या ढगांनी की ते शुभ्र होऊन जातात. जोपर्यंत पाणी धरतात तोपर्यंत ते काळे असतात म्हणजे. तर म्हणून ते म्हणतात नवनीर दाभात. नव म्हणजे नूतन, नीर म्हणजे पाणी धारण, आभार. नव म्हणजे नूतन, नीर म्हणजे पाणी धारण केलेले ढग. अशी अंगकांती आहे, म्हणजे सावळे आहेत ना, कृष्ण महाराज सावळे आहे ना, बोरभाजी आवळा कृष्ण देव सावळा असं म्हणतात ना. सावळे कशावरून? इथं आपलं महर्षी व्यास म्हणाले नवनीर दाभात. नव नीर म्हणजे नूतन पाणी धारण केलेल्या ढगाप्रमाणे, म्हणजे काळी अंगकांती, सावळे आहेत त्याच्यामध्ये. थोडा काळा छटा आहे, गोऱ्या रंगात थोडी काळसर बाजू आहे, असा त्याच्यामधून अर्थ निघतो. आणि म्हणून तिथं त्यांनी तसं सांगितलं त्यानुसार. आणि ढगांमध्ये बघा, ढगांचा एक गुणधर्म असा आहे, म्हणतात की ढगांमध्ये पाणी असते आणि ढग ज्यावेळेस पाणी सोडून देतात तेव्हा ते पांढरे होतात. जोपर्यंत ढग पाणी धरून ठेवतात तोपर्यंत ते काळे असतात. म्हणून देणे हा धर्म ढगांपासून शिकावा असं संतांनी म्हटलेलं आहे. की ढग जेव्हा पाणी देऊन टाकतात ते शुभ्र होतात आणि पाणी धारण करून बसतात तेव्हा ते काळे असतात. म्हणजे मनुष्य दान देते तेव्हा तो सुटते, हे त्यातून लक्षण आहे. त्यांनी पाणी देऊन टाकलं ते पांढरे झाले, म्हणजे त्यांची काळीमा निघून गेली. तशी तुम्ही दान दिली की तुमची काळीमा गेली, हा सिद्धांत आहे. दान दिल्याने तुमचं काळीमा म्हणजे दोष रहित होता तुम्ही. म्हणजे दान, युधिष्ठिराला 100 प्रश्न विचारले. पांडव वनवासात असताना पांडवांना, 5 पांडवांना त्यांच्या आराध्य दैवत म्हटल्यापेक्षा ते ज्यांचे मानसपुत्र होते, ज्या ज्या देवलोकांपासून त्यांची उत्पत्ती होती, त्या देवलोकांनी त्यांना आपापले पुत्र या नात्याने भेट दिलेली आहे. प्रत्येकाला भेट झालेली आहे वेगळ्या मध्ये. भीमाला मारुती म्हणजे हनुमंताने भेट दिलेली आहे, नकुल सहदेवाला अश्वत्थाम्याने भेट दिलेली आहे, अर्जुनाला सुद्धा इंद्राने भेट दिलेली आहे.
तसं म्हणे धर्मराज युधिष्ठिर हा चित्रगुप्त म्हणजे धर्मराजाचा मानसपुत्र होता. त्यामुळे कारण पंडूने पहिल्या पुत्राची आराधना नीतिमंत आणि धर्मवान पाहिजे होता, म्हणून त्याला तो नीती शास्त्रामध्ये निपुण असल्यामुळे त्याला धर्मराजाचा अवतार संबोधलं जायचं. तर धर्मराजाने त्याला भेट दिली तर ते त्याला कंक म्हणून अशा भाषेत म्हणजे ते यक्ष यक्ष कंक नाही यक्ष रूपामध्ये भेट दिलेली आहे. तर त्यावेळेस त्या धर्मराजाने तो म्हणजे युधिष्ठिराचा जो वडील आहे मानसपुत्र ज्याचा आहे तो, त्याने त्या चित्रगुप्त धर्माने त्याला प्रश्न विचारलेले आहे 100. त्या 100 प्रश्नापैकी एक प्रश्न आहे म्हणे की मृत्यूच्या समीप जाणाऱ्या माणसाचा मित्र कोण आहे. कारण इथं सगळे मरणार, कारण हे मृत्यू लोक आहे. इथं प्रत्येकाला एक दिवस याचा निरोप घ्यावा लागणार आहे. इथं कोणीच अमर नाही आहे. कृष्ण महाराजांनी भिलाच्या बाणाचं निमित्त केलं, गोविंदपूर महाराजांनी बळीचं निमित्त केलं. मग हे अवतार कार्य संपवतात. आपण तर मानव आहे साधारण, आपल्याला जावंच लागणार आहे एक दिवस. तर मग इथं सगळे मरतात म्हणून हा मृत्यू लोक आहे. तर या मृत्यू लोकामध्ये मरणाच्या कडे जाणाऱ्या माणसाचा खरा मित्र कोण आहे. त्यावेळेस युधिष्ठिराचं सुद्धा उत्तर तेच आहे म्हणे की मृत्यूच्या समीप जाणाऱ्या माणसाचा मित्र आहे म्हणे दान. कारण दान त्याला त्याच्या सोबत जाते म्हणे. मित्र म्हणजे तुम्हाला साथ देणारा, तर तुम्हाला काहीच तुमच्यासोबत नाही. आपण कर्म जातात हे ठीक असलं तरी दानाने ते कर्म निष्पत्ती होतं, ते दान तुमच्या सोबत जाते म्हणे असं त्याने म्हटलेलं आहे. आणि म्हणून त्या याला काळीमा जेव्हा ते दान देतात ढग तेव्हा ते पांढरे होतात, आणि जोपर्यंत पाऊस टाकत नाही पर्यंत ते काळे असतात. तर देणे हा धर्म त्यांच्यापासून शिकावा असं संतांनी म्हटलेलं आहे. तर या कृष्ण महाराजांच्या अंगकांतीला महर्षी व्यासांनी नवनीर दाभाची उपमा दिलेली आहे की पाणी धारण करलेल्या ढगाप्रमाणे त्यांची अंगकांती काळी आहे, सावळी आहे. नवनीर दाभा पितांबरा धरून, पितांबरा म्हणजे पिवळा, पितांबर पिवळा रंग हा ज्ञानाचं प्रतीक आहे. लाल रंग हा शुभतेचं प्रतीक आहे. त्यानंतर तुमच्या याला हिरवा रंग हा क्रांतीचं प्रतीक आहे. असे रंगांचे महत्व आपल्याला. भगवा हा रंग त्यागाचं प्रतीक आहे. तसं म्हणे पिवळा रंग हा ज्ञानाचं प्रतीक आहे. म्हणून कृष्ण महाराजांनी पिवळा पितांबर धारण केलेला आहे, कारण ते ज्ञानाचं प्रतीक आहे. लाल पितांबर आहे, दुर्योधनाचा लाल आहे. वेगवेगळे रंग आहेत त्याच्यामध्ये. कर्णाचा गुलाबी आहे. अशा पद्धतीमध्ये जे धारण करतात पितांबर त्यापैकी कृष्ण महाराजांचा पितांबर हा पिवळा आहे, म्हणजे हे ज्ञानाचं प्रतीक वापरलेलं आहे. म्हणून पितांबरा दरुण बिंब फल अधरोष्टात. पितांबर दरुण बिंब, दरुण म्हणजे अरुण, अरुण म्हणजे उगवता सूर्य. उगवता सूर्य जणू काही कृष्ण महाराजांच्या खालच्या ओठामध्ये जाऊन बसला म्हणे. कारण उगवता सूर्य लाल असते ना, नंतर तुम्हाला पाहू देत नाही. तो नेमका उगवला की पहा त्याला असा एकदम म्हणजे लाल गोळा. पकडायला गेले होते त्याला, मारुतीची कथा सांगतात ना पुराणामध्ये, कथा येतात या कथा मधून. त्याच्यामध्ये ते बालपणी गेला तो सूर्य, त्याला सफरचंद दिसलं म्हणे ते सकाळून, ते सूर्याला धरायला चालले म्हणे. सूर्याची पंढरी घाबरली की आता मारुतीराव येऊन राहिले आणि आता कसं व्हावून काय व्हावं. आता मग सूर्याची एक गेले त्याच्यावर. अन्य मारुतींना खूप भूक लागायची. सकाळून भूक लागली तर पोट तोडायचं. काही काही लोक पोट तोडते सकाळून. त्याला सकाळून भूक लागली. भूक लागल्यामुळे मग ते काय झालं की ते लगेच निघाला. सूर्य घाबरला म्हणे. सूर्य काय, मग सूर्य गेला इंद्राला, स्वर्गाचा राजा इंद्राकडे गेला म्हणे. इंद्रदेव ते बालक म्हणे खायला येऊन राहिला म्हणून. अरे असं कसं का हो म्हणे, तो माझ्याकडे धावा म्हणे. मग इंद्रा सूर्य काय, मग सूर्य गेला इंद्राला, स्वर्गाचा राजा इंद्राकडे गेला म्हणे. इंद्रदेव ते बालक म्हणे खायला येऊन राहिला म्हणून. अरे असं कसं का हो म्हणे, तो माझ्याकडे धावा म्हणे. मग इंद्राने सांगितलं काय बालक, तू मृत्यू लोकातला, आम्हाला त्रास देऊ नको असं तसं. तो म्हणे काय भूक लागली मला हे खायचं म्हणे. गेलं तो सोडून गेला. मग आता शेवटी इलाज नाही राहिला म्हणे. म्हणून म्हणतात त्या इंद्रानं वज्र काढलं. इंद्राच्या हातात शस्त्र, त्याला वज्र म्हणतात. वज्र, संकट वज्र पंजरू वाचता तुम्ही. वज्र असं पहिल्यांदा इंद्राच्या हातातल्या शस्त्राला म्हणतात. मग दुसऱ्यांदा ते वज्र हिऱ्याला म्हणतात. तिसरा अर्थ वज्र मग पोलाद किंवा लोखंडाला म्हणतात. पण पहिल्या नंबरवर ते वज्र इंद्राच्या हातात काटेरी शस्त्र आहे. असं त्याने काय केलं, असं वज्र फेकून मारलं. तर ते मारुती, तो मरुत देवतेचा अवतार आहे. मारुती त्या हुनोटीला लागलं ते असं. तर ते असं असं बसलो.
म्हणून मग ते हुनोटी अशी फुकली म्हणून हनुमान असं नाव झालं त्यांचं. तर अशा पद्धतीमध्ये ते झालं. मग ते बेहोश पडले. मग सगळे देव लोक, मग ते मरुदेवता कोपली. मरुदेवतेने वायू बंद करून टाकला सगळा हवा, कारण माझ्या पोराला मारलं म्हणून. मग सगळे देव लोक गेले. त्याने सांगितले का हो हा सूर्याला त्रास द्यायला आला, येऊन राहिला म्हणून असं. म्हणतो बाला काय म्हणे अज्ञान आहे, तुम्ही त्याला वज्र पण फेकून मारलं. मग ब्रह्मदेवाला सगळे बोलावलं, सांगितलं की बा यांनी माझ्या पोराला मारलं, ते मरुदेवता. ते देव लोक आले, ते म्हणजे काही हरकत नाही, सूर्याला वाचवणं महत्वाचं होतं, कारण दिवस रात्र तसेच ते उठत नाहीत सपोर्ट. आणि हा सूर्य जर कधी निघाला नाही तर उठणारच नाहीत म्हणे. हे सूर्य उगवणंही महत्वाचा होता, आणि सूर्य म्हणून सूर्यासाठी आम्हाला वाचवणं जरुरी होतं, म्हणून इंद्रानं काही चुकीचं काम नाही केलं. म्हणे नाही म्हणे माझ्या पोराला म्हणे आता काहीतरी वरदान द्या. सगळ्या देव लोकांनी म्हणतात त्याला शक्ती प्रदान केली की नाही, ह्याची शक्ती चांगल्या कार्याला उपयोगी आहे, म्हणून हनुमंत शक्तिवान बनला तेव्हापासून म्हणे तो. त्याच्यामध्ये वज्र म्हणजे याच्यानंतर कोणी इंद्रानं काय, कोणी इंद्रानं कोणी चंद्रानं सूर्यानं काही फेकून मारलं तर महापोराला लागलं नाही पाहिजे, म्हणून महापोरगा वज्राचा बनवा, म्हणून त्याला वज्राचं बनवलं सगळ्या देव लोकांनी. म्हणून तो वज्राचा झाला बजरंग बली. वचा वज्रंग बलीचा झाला बजरंग बली. तर अशा पद्धतीमध्ये पुराणाच्या कथा आहेत. तर सांगायचं तात्पर्य या ठिकाणी की तो सकाळून सूर्याला गिळायला चालला, कारण तो सफरचंदासारखा लाल दिसत होता. तो महर्षी व्यास काय म्हणतात, तो उगवता सूर्य जणू काही माझ्या कृष्ण महाराजांच्या खालच्या ओठामध्ये येऊन बसला, इतके लाल होत. त्याच्यात पितांबर धरून फळ अधर ओष्टात, म्हणजे त्या उगवत्या सूर्याप्रमाणे खालचा ओठ सौंदर्यशास्त्रानुसार वरच्यापेक्षा खालचा ओठ जास्त लाल असावा. तर ते म्हणते की अधर, त्याने वरचा नाही म्हटलं, महर्षी व्यासाने वरचा ओठ नाही सांगला. पितांबरा धरून अरुण बिंब, म्हणजे उगत्या सूर्याला अरुण म्हणतात, अरुणोदय झाला. वास्तविकता याच्यात बी खूप मोठं रहस्य आहे की वास्तविकता अरुणोदय म्हणजे सूर्योदय होत नाही. ज्याचं नाव अरुण आहे त्याला विचारा तुम्ही, ज्याचं नाव अरुण आहे त्याला म्हणते नावाचा अर्थ काय त्याला माहित नाही. तर अरुण कोण आहे? अरुण हा सूर्याचा सारथी आहे. जसे कृष्ण महाराज अर्जुनाचे सारथी आहे, तसा हा जसा इंद्राचा सारथी मातली आहे, कृष्ण महाराजांचा सारथी कोणी माहिती आहे का? कृष्ण महाराज अर्जुनाचे सारथी सगळ्याला माहित आहे. कृष्ण महाराजांच्या सारथ्याचं नाव काय माहिती आहे काय? दारुक. दारुक हा कृष्ण महाराजांचा सारथी आहे. तसं प्रत्येकाचा एक सारथी असते, आणि तो सारथी रथ हाकलते. मग मला सांगा की महारथी जर कधी येऊन आला, आता समजा इकून जर एखादा महारथी आला आणि तो दरवाजा आला, तुम्हाला पहिले कोण दिसेल? पहिले सारथी दिसेल, कारण रथ कोण हाकून राहिला? सारथी. महारथी मागे दिसेल, पण पहिले सारथी दिसते मग महारथी दिसते. तसं सूर्याचा सारथी कोण आहे? अरुण. पहिले अरुणोदय होते मग सूर्योदय होते. पण लोक अरुणोदय म्हटलं की अरुणोदय म्हटलं की सूर्योदय म्हणतात कारण माहितीच आहे उंच कपोल. एखाद्या उंच कपोल म्हणजे काय? उंच कोण आहे? स्वामीची कपाळ उंच होते. कपोल म्हणजे गालाच्या वरचा भाग, याला कपोल म्हणतात, याला गाल म्हणतात. फार बारीक लोकांना माहिती राहते. म्हणजे गालाच्या वरचा भाग हा कपोल आहे म्हणे, हे कपाळ आहे म्हणे, आणि दोन्ही गंडस्थळ आहेत. म्हणजे थोड्या थोड्या पाठला आपल्या नावं असतात. हे तुमचं अंगद आहे, म्हणजे बाहू आहे, महास्कंद आहे. इथले तर 3 नाव आहेत. असं आहे. आपले एकच नाव माहित असते इथलं. तर अशा बारकाई माहित नसतात. तर त्याच्यामध्ये खालच्या ओठामध्ये सूर्याचं बिंब जणू काही येऊन बसलं. एवढे सुंदर असे लाल रंगाचे ओठ आहेत म्हणे कृष्ण महाराजांचे, असं मूर्तीवर्णन महर्षी व्यास करतात. तर तो खालचा जो ओठ आहे तो वरच्या ओठापेक्षा जास्त लाल असला पाहिजे, असं काहीतरी तंत्र आहे त्या सौंदर्य शास्त्रामध्ये. आणि म्हणून दोन्ही ओठही त्याच्यामध्ये मोजतात. दोन्ही तळपाय, दोन्ही तळहात, पायाचे नख, हाताचे नख, दोन्ही ओठ एवढ्यामध्ये, आणि थोड्याशा म्हणतात, थोड्या, जास्त नाही बरं, डोळ्यामध्ये लाल छटा पाहितात. सातवा प्रकार कोणता? डोळ्यामध्ये लाल छटा. तुम्ही म्हणसाल डोळ्यामध्ये लाल छटा जास्त नाही बरं, जास्त तर रक्त उतरलं, काहीतरी गडबड झाली, पण बारीक लाल छटा पाहिजेत म्हणजे डोळ्यामध्ये. स्वामींच्या नेत्राचं वर्णन कसं आहे की आकर्ण विशाल कृपालोचन, आकर्ण विशाल कृपामध्ये लाल छटा थोड्याशा असतात त्याच्यात बारीक अशा. आणि असं वर्णन त्या महर्षी व्यासांनी केलं की पितांबरा धरून बिंब फलवदा पूर्णेंदू सुंदर मुखाधर विंदात. पूर्णेंदू म्हणजे पूर्ण, इंदू म्हणजे चंद्र, पूर्ण चंद्रप्रमाणे, पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे गोल असं श्रीमुख कमल आहे, म्हणून पूर्णेंदू सुंदर मुख, अरविंद नेत्रात, अरविंद असं कमळाला म्हणतात. म्हणून अरविंद नेत्रा म्हणजे कमळ, नेत्र कमळ. नेत्राला कमळाची उपमा चालते. श्रीकर कमळ तुला सांगितलं, उपमा चालते. श्रीकर कमळ तुला सांगितलं, श्रीचरण कमळ. अशा श्रीमुख कमल, तर त्या कमळाची उपमा दिली असे आहे. अशा कृष्ण महाराजांच्या पलीकडे मी काही जाणत नाही. त्याने थोडक्यात का 2 श्लोकामध्ये सुद्धा कृष्ण महाराज वर्णन केलं. तिथं इथं वर्णन करताना
भृगु ऋषीने काय म्हटलेलं आहे की रक्तोत्पल दल पादम सर्व तीर्थ प्रकाशकम. तुमच्या पायाचे तळवे कसे आहे? रक्त म्हणजे लाल लाल तळवे आहेत. मी आता सांगितलं तुम्हाला की सौंदर्यशास्त्रानुसार 7 भाग लाल पाहिजे. म्हणजे स्वामींचे तळवे ते भृगु ऋषीने कसे पाहिले? रक्तोत्पल दल पादम. रक्त म्हणजे लाल, उत्पल म्हणजे कमळ, लाल कमळाप्रमाणे. रक्तोत्पल दल, दल म्हणजे पायाचा तळवा खालचा, पादम म्हणजे पाय. तुमच्या पायाचे तळवे लाल आहेत. रक्तोत्पल दल पादम सर्व तीर्थ प्रकाशकम. सर्व तीर्थ तुमच्या चरणातच आहेत. कर्नाटकीमध्ये 108 तीर्थ मोजलेलं आहे. म्हणजे 108 नद्यांचं पाणी त्याला तीर्थ संबोधलेलं आहे. मग अशा संपूर्ण भारतामध्ये 108 प्रमुख नद्या मोजल्या गेल्या आणि त्यांच्या जलाला तीर्थ म्हटलेलं आहे. तर ते 108 तीर्थयात्रा करून म्हणे जमा करतात. 2-2, 4-4 थेंब घेऊन म्हणे ते सगळं तीर्थ एकत्र त्या तीर्थाला महत्व देतात. तर हे तीर्थ दत्तात्रय महाराजांनी जवळपास एकदा रेणुकेचा संस्कार, आत्मऋषीला भेट दिली. त्यावेळेस फलटणला तो फलस्थ ऋषी होता त्याला भेट. अशी दत्तात्रय महाराजांनी कितीतरी वेळ सर्व तीर्थाची निर्मिती केलेली आहे. परशुरामाला आपल्या आई वडिलांचा संस्कार करायचा होता, म्हणजे रेणुका आणि जमदग्नी. त्या कोरी भूमिका पाहिजे होती आणि कोरी भूमिका दत्तात्रय महाराजांनी दिली. कारण तो अज्ञान असल्यामुळे त्याच्या कावडीला कोंब फुटले, ते सांगतो मी तुम्हाला नंतर. तर त्या ठिकाणी जी कोरी भूमिका दिली त्यावेळेस तिथं परशुरामाने दफन करण्यासाठी खड्डा केला. आणि मग दत्तात्रय महाराज म्हणतात की परशुरामा, आई वडिलांचा अंतिम संस्कार करण्यासाठी सर्व तीर्थाची आवश्यकता आहे. ही परीक्षा आहे परशुरामाची शेवटची. भारताच्या देशात भेट दिल्यानंतर कोरी भूमिका दाखवली, त्याला दफन करायला लावलं आणि शेवटी आता अजून बघा अडचण टाकतात, 108 तीर्थ पाहिजे. तर परशुरामाने, देवा पहिलेच तर तुमच्या आराधनेसाठी किती फिरलो दोघीले घेऊन कावडीमध्ये, आणि आता इतके दिवस दिल्यानंतर तुम्ही भेटले, आता हे सर्व तीर्थ कुठून आणू? दिजी, तुम्हीच माझ्यावर काहीतरी कृपा करा. तुम्ही माझ्यावर कृपा करा आणि मला 108 तीर्थाची तुमच्या कडूनच प्राप्ती करून द्या. तो अज्ञान विग्रह आहे ब्रह्मविद्येचा. तेव्हा दत्तात्रय महाराजांनी त्याला पाताळात बाण मारायला लावला आणि जिथं त्याने बाण मारला तिथून ते उदक निघालं. त्या उदकाला दत्तात्रय महाराजांच्या चरणाचा स्पर्श केला, ते चरण प्रक्षाळल्या गेले आणि म्हणून ते सर्व तीर्थाची निर्मिती झाली. त्याचा संबंध विशेष तळ्याशी लावतात, जिथून विशेष आणतात दत्तात्रय महाराजांचे. तर ते विशेष तळे तिथं म्हणे त्याचं केलेलं आहे. म्हणून ऋषी म्हटलंय की सर्व तीर्थ प्रकाशकम, तुमच्या चरणात सर्व तीर्थ आहेत. पांचाळेश्वरला आत्मतीर्थ म्हणजे गोदावरी नदी नंतर आलेली आहे. इथं पहिले आत्मऋषी तपस्या करत होते आणि आत्मऋषी तपस्या करत असताना एक तळ होतं म्हणे. त्या तळाच्या काठावर त्यांची छोटीशी गुंफा होती आणि ते आत्मऋषी तिथं तपस्या करायचे. त्यात ती गोदावरी नंतर गेली म्हणतात. म्हणजे त्या तळ्यातून गेल्यामुळे काय झालं, तळ नष्ट झालं. पण त्याच्या अगोदर म्हणे आत्मालय नावाचं तळ, आत्मऋषीचं तळ आहे म्हणून आत्मालय. त्या तळ्याच्या काठावर आत्मऋषी तपस्या करत होते. ते दत्तात्रय महाराजांचे भक्त होते. त्यांनी पांचाळ राजाला उपदेश केला होता. पांचाळ राजा त्यांचा शिष्य होता. तिथं जवळच म्हणे राक्षस भुवन नावाचं गाव आहे आणि आपल्यामध्ये एक प्रतिष्ठा बी आहे राक्षस भुवनकर बाबा, त्यांची कोटीची भावगा देते. तर ते त्या ठिकाणी राक्षस भुवनावरून ते नाव पडलेलं आहे. तर राक्षस भुवन म्हणजे इथं म्हणे 66,000 उन्माद दैत्य म्हणे माजली होती म्हणे. त्या 66,000चा साष्टी पिंपळगाव झालं म्हणे. साष्टी होऊन गेलं. तर अशा अपभ्रंश. तर त्या उन्माद दैत्यांमध्ये शुंभ निशुंभ नावाचे 2 दैत्य होते. ते ब्राह्मण पुत्र होते म्हणे. आणि त्या दैत्यांचा संहार करताना क्षत्रियाने समाजाला त्या राक्षसांच्या भयापासून मुक्त करावं म्हणून पांचाळ राजाने युद्ध केलं आणि त्याच्यामध्ये त्याचे शुंभ निशुंभ मारले गेले. आणि ते ब्रह्मपातक लागल्यामुळे तो आत्मऋषीकडे आला. आत्मऋषीला त्याने विनंती केली की गुरुदेव, मी प्रजेच्या भल्यासाठी हे दैत्य मारले, पण हे ब्राह्मण पुत्र होते. ब्राह्मण त्या काळात ब्राह्मणाच्या त्याचं महत्व एवढं होतं की ब्रह्महत्येचं पातक खूप मोठं मानलं जायचं. इथपर्यंत की रावणासारख्या
अत्याचारी राक्षसाला रामचंद्राने मारल्यानंतर रामचंद्राने सुद्धा म्हणतात खेद व्यक्त केला की माझ्या हातून ब्राह्मण मारला गेला. आणि म्हणून त्यांनी याला एका जाणकाराला विचारलं याचं काय केलं पाहिजे. त्याने सांगितलं की तुम्हाला एका लिंगाची स्थापना करायला लागेल. प्रतिष्ठित मनुष्य जर कधी मारला गेला किंवा काही चुकीचं कार्य झालं तर प्रतिष्ठित माणसाच्या नावाने लिंग स्थापन करण्याची प्रथा हिंदू संस्कृतीमध्ये आहे. त्या प्रतिष्ठित माणसाच्या नावाने लिंग स्थापन करतात. तर म्हणे मग काय नाव, जसं ढोरेश्वर, पिंपळेश्वर, केदारेश्वर आहेत ना, आपल्या चरित्रात बी आलेले आहे. तर हे सगळे प्रतिष्ठित नावाने तो असेल तर पिंपळेश्वर, ढोरे आडनावाचा व्यक्ती असेल ढोरेश्वर, केदारेश्वर केदार आडनाव आहे केदारेश्वर, अशा वेगवेगळे सगळे महादेवाचे. तत्ने रावणाला मारल्यामुळे मग रामचंद्रांनी एका लिंगाची स्थापना केली. दक्षिण चारिधाम जे लोक करतात त्या दक्षिण आहे ते लिंगाची स्थापना केली. मग त्या लिंगाला म्हणे मग त्या लंकेश्वर नाव द्या, पण हा तर अत्याचारी होता. मग त्या देवलोकाने सांगितलं की नाही तुमचंच नाव द्या, म्हणून त्याला रामेश्वर नाव दिलं. तर चारिधामामध्ये लोक जे करतात चारिधामामध्ये रामेश्वर आहे दक्षिणेकडे रामेश्वर, तर ती लिंग आहे. तर असं काहीतरी ब्रह्महत्येचा संबंध आहे, विशेष मानला जातो म्हणे तो ब्रह्महत्येचा संबंध. आणि म्हणून त्याच्यामुळे अधोगती, एवढा मोठा सहस्त्रार्जुन अधोगतीला गेला. ते ब्राह्मणाचं महत्व लक्षात घेता नीतिमंत ब्राह्मण त्यावेळेस होते ते, आणि त्याच्या याच्यामुळे त्याला मानलं जायचं. पुत्र तर त्याचे आहेत, जरी तो ब्राह्मणाचा पुत्र त्याचे असल्यामुळे असं काहीतरी येतं. इथं शुंभ निशुंभ मारल्यामुळे हे सुद्धा अशाच पद्धतीचे ब्राह्मणापासून उत्पत्ती होती, म्हणून त्यांना ब्राह्मण समजलेला आहे. याच्यापासून मला मुक्ती द्या, माझ्या हातून ते शुंभ निशुंभ. तेव्हा आत्मऋषी म्हणतो बाबा रे, ब्रह्महत्येचं पातक खूप मोठं आहे, आणि या ब्रह्महत्येच्या पातकापासून तुला सोडण्याची माझी एवढी तपस्या नाही आहे. गुरुदेव मग हे जे पाप लागले याचं मी काय करू. तर म्हणे मी तुझ्यासाठी दत्तात्रय महाराजांची आराधना करेल, दत्तात्रय महाराजांना बोलावेल. दत्तात्रय महाराजच पट केलं म्हणे जे 45 वर्ष महात्म्य. आणि दत्तात्रय महाराज प्रगट झाले तेव्हा गुरुऋषीला दत्तात्रय महाराज म्हणतात की तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलावलं, तुमच्या बोलावल्यामुळे आम्हाला यावं लागलं, तर आमच्याकडून असं कोणतं कार्य तुम्हाला करून घ्यायचं आहे. ते म्हणतात जीजी हा माझा शिष्य आहे पांचाळ राजा, याने समाजाला राक्षसांपासून मुक्ती देण्यासाठी युद्ध केलं. त्यामध्ये याच्याकडून शुंभ निशुंभ मारले गेले, आणि हे दोन्ही ब्राह्मण पुत्र होते. म्हणून माझ्या शिष्याला जे ब्रह्महत्येचं पातक लागलं त्यापासून त्याला सोडण्यासाठी तुम्ही काहीतरी करा. तेव्हा दत्तात्रय महाराजांनी सुद्धा आत्मऋषीला तेच म्हटलेलं आहे की याच्या मुक्तीसाठी तुम्हाला सर्व तीर्थ आणावं लागेल. पण भृगुरू आपलं आत्मऋषी जाणकार होते, तेव्हा दत्तात्रय महाराज म्हणतात की देवा 108 तीर्थ कधी आणायचे, तुम्हाला प्रश्न करायला एवढा टाइम लागला, आता 108 तीर्थ कधी जाण कधी आणावं. म्हणून आम्हाला तरी वाटते की तुमच्या चरणामध्येच सर्व तीर्थ आहेत. तेव्हा पांचाळ राजाला बाण मारायला लावला. आत्मऋषीने पांचाळ राजाला बाण मारायला लावला. तिथून उदक आलं जमिनीमधून, पाताळामधून. तिथं म्हणे आपल्या आत्मऋषीने दत्तात्रय महाराजांचे चरण प्रक्षालन केले म्हणे, म्हणून ते आत्मऋषीच्या माध्यमातून प्राप्त झालं, म्हणून ते आत्मतीर्थ. अमृता परिस आत्मतीर्थ कोड निवारील कोड दत्तरा, असे आज जुन्या लोकांची आरती आहे. तर आत्मऋषीच्या माध्यमातून ते तीर्थ आलं, त्या ठिकाणी त्यांच्या मुळे प्राप्त झालं, आणि दत्तात्रय महाराजांनी चरण प्रक्षालन केलं, म्हणून ते आत्मतीर्थ नाव त्याचं पण. दत्तात्रय महाराज स्थान आहे, नाव काय आत्मतीर्थ. तर अशा पद्धतीमध्ये मग ते आत्मतीर्थ म्हणे पूजन केलं. त्या आत्मतीर्थ पांचाळ राजाला प्राशन करायला दिलं, त्याला अंगावर शिंपलं, तेव्हा तो त्या ब्रह्महत्येच्या पातकापासून मुक्त झाला. तेव्हा दत्तात्रय महाराजांनी पांचाळ आपला याला आत्मऋषींना म्हटलं की तुम्ही तुमच्या शिष्यासाठी खूप मोठं कार्य केलं, आणि आम्हाला सुद्धा प्रत्यक्षात तुम्ही या ठिकाणी आम्हाला बोलावलं, तर आम्ही तुमच्यावर प्रसन्न आहे, मागा आम्हाला एखादा वर मागा. तेव्हा ते म्हणतात जीजी आता दुपारी भोजनाची वेळ झालेली आहे, आपण आमच्यासोबत भोजन करावं. तेव्हा दत्तात्रय महाराजांनी त्यांच्यासोबत भोजन केलं, आणि ते म्हणतो की जीजी जोपर्यंत या कल्पाची मर्यादा आहे, आपण सृष्टीची मर्यादा लावतो, तोपर्यंत आपण या ठिकाणी सतत यावेळेस येऊन आमच्या भोजनाचा स्वीकार करावा. मग जोपर्यंत आत्मऋषी होते तोपर्यंत दत्तात्रय महाराज त्यांचं घेत असतील, पण आत्मऋषी गेल्यानंतर दत्तात्रय महाराजांनी स्वतःला आच्छादून घेतलं. मात्र पांचाळेश्वरला ते त्या शब्दाला धरून प्रतिदिनी येतात आणि भोजन स्वीकारतात. भोजन झाल्यानंतर वरती एक दत्तकुंभ म्हणून स्थान आहे, दर्याप्रभूचं मठ आहे तिथं. तर तिथं म्हणतात जेवल्यानंतर डाव्या कुक्षीवर दत्तात्रय महाराज
त्या ठिकाणी आराम करतात, त्याला वाम कुक्षी म्हणतात. वाम म्हणजे डावा. तर म्हणे तुम्ही जेवण झालं म्हणे की या डाव्या कुशीवर थोड्या वेळ झोपायचं 10-15 मिनिट. तसं तर म्हणतात आरोग्यशास्त्र सांगते भोजनम शतपदम गत्वा तांबूलम तदनंतरम शय्याच वामभागेन वैद्यस्य किं प्रयोजनम. संस्कृतमध्ये हा श्लोक आहे. भोजनम शतपदम गत्वा म्हणजे जेवण झाल्यानंतर 100 पावलं फिरा असे वेळ येतात. म्हणून स्वामी सुद्धा काय करतात, जेवण झाल्यावर बघा वेळे करतात. हे आरोग्य वावली म्हणता येईल. म्हणजे आरोग्यशास्त्र सांगते असं की 100 पावलं फिरा. म्हणजे भोजनम शतपदम गत्वा तांबूलम तदनंतर मग पानाचा वेळ घ्या. स्वामी बघा पान काय म्हणजे स्वामी जेवण झाल्याबरोबर उठतात आणि 22 गोसाव्यांच्या श्रीकरी फोडी ओळखू येते, सुपारीच्या फोडी. त्या पान खायची पद्धत सुद्धा वेगळी आहे. आता आपण पानातच सुपारी चुना लवंग विलायची त्यात चटण्या पट्टी पान पाहते. पट्टी पान असते की नाही त्याच्यात तर एवढं वस्तू ते मटेरियल की त्याचे नाव माहित नाही आपल्याला. एवढं मोठं पान असते ते खाता येत नाही बुवा. आणि त्याला काही विचारलं तर मग त्याला 2 मिनिट ठाम मिळेल खाऊ दे. तो बोलते तर मग असं करावं लागते थोडं जाऊ दे अंदर. एवढा का पान आहे. स्वामींचं जे पान आहे तर ते त्यावेळेस हे काहीच नाही त्यामध्ये चटण्या पटण्या सोप काहीच नाही. त्यामध्ये फक्त काथा चुना सुपारी असेल तर लवंग विलायची बस संपलं. आता या पाण्यामध्ये खूप काही एवढे मुख शुद्धी नाही मुख अशुद्धी आहे. तुम्ही असं कसं म्हणून राहिले तर बघा आरोग्यशास्त्राचा नियम आहे की रात्री डॉक्टर सुद्धा सांगते तुम्हाला दाताचा प्रॉब्लेम आलेला की रात्री ब्रश करून झोपा म्हणते. बरोबर आहे. कारण रात्रीच्या वेळी जर तुम्ही गोड खाल्लं ते गोड तुमच्या दातामध्ये अटकून राहते आणि त्याच्यामुळे जंतू पडतात, बॅक्टेरिया पडते त्याच्यामध्ये आणि त्या जंतूमुळे तुमचे दात किडतात. म्हणून शेवटी गुळणा करून घ्या, दात स्वच्छ धुवून घ्या आणि गोड खाऊन झोपून सुपारी खाली ते तुरट आहे, तिला काही फरक पडणार नाही, ते काही गोड नाही आहे. पण हे जे पट्टी पान आहे हे खाऊन जर झोपलं तर तुमच्या दाताचा कार्यक्रम झाल्याशिवाय ना. दाताचे कार्यक्रम चांगले होतील. तुम्हाला कार्यक्रम करायचे असतील तर बिंदास ते पान खात जा, नाही तर मग साधं पान खा. तर स्वामींचं जे पान आहे त्यात 22 गोसाव्यांच्या श्रीकरी फोडी ओळखू येते. म्हणजे स्वामी उठले जेवण करून आणि असे गेले आता फिरायला जाणार तर 22 काय करतात पटकन 3-4 फोडी स्वामींच्या हातात द्या. स्वामी तोंडात मुखात. मग 22 काय करते पान असते ते पान अर्ध फाडते त्याला अशा पद्धतीने पुसते मस्तपैकी त्याला चुना लावते पटकन त्याच्यात थोडासा काथा टाकला की त्याला असं करते. तोपर्यंत स्वामी फिरून येतात. स्वामींच्या हातात स्वामी ते खातात. मधून स्वामी निघाले तिकडे मधून पटकन अर्ध पान घेते त्याला पुसते पटकन त्याला चुना लावते त्याला हा विडा नाही विडिया करून 22 विडिया करून देते. शब्द काय विडिया स्त्रीलिंगी शब्द आहे विडिया. तर अर्ध्या पानाची विडी करून देतात. तर असे म्हणे स्वामी म्हणतात 5 ते 6 विडिया घेतात. म्हणजे 22 देतच राहतात पण स्वामी 5 किंवा 6 उचलतात. म्हणजे 2.5 ते 3 पानं खातात. पहिले सुपारी आणि मग काथा चुना आणि पान हे पान खाण्याची पद्धत आहे म्हणे अशी. पण याचं आरोग्याच्या ना आता आपण स्वतः त्याच्यात भरतून घेऊन टाकतो. हे वेगळं प्रकार झालेला आहे अशा पद्धतीने. म्हणजे बऱ्याच गोष्टी बदल दिसतात याच्यामध्ये आरोग्यशास्त्रानुसार आपल्याला. तर भोजनम शतपदम गत्वा तांबूलम शय्याच वाम भागेने वैद्यस्य किं प्रयोजनम. जर तुम्ही असे वागले तर जीवनात वैद्याची आवश्यकता तुम्हाला नाही आहे. तर म्हणून स्वामी सुद्धा जेवल्यावर 100 पावलं फिरतात. दत्तात्रय महाराज आत्मतीर्थापासून तर त्या दत्तगुंफेवर जातात तर 100 पावलं होऊनच जातात. आणि मग दत्तगुंफेमध्ये म्हणे दत्तात्रय महाराज दुपारच्या जेवणानंतरची वामकुक्षी करतात. म्हणजे डाव्या बाजूवर असे झोपतात. मग 10-15 मिनिट झोपायचं. म्हणजे तुम्ही सुद्धा जेवल्यानंतर डाव्या कुक्षीवर 10-15 मिनिट झोपायचं. मग 15 मिनिटात मग कसे झोपा. मग कोणी सरळ झोपते, कोणी दोन्ही पाय असे लंबे करते, कोणी काय करते माहिती काय तो लोड ठेवते त्या लोडवर असे पाय ठेवते. मग मी विचारतो मी तुम्ही असे पाव का काऊन ठेवले. तुम्ही दिवसभर आपलं रक्त खाली उतरते ना आता खालून वर घेऊन आला. हे राव मला माहितच नाही म्हणे. मग ऐकून घ्या नाही माहित असे बघा काही उलटेच झोपतात बुवा. म्हणजे टाइप्स ऑफ निद्रा करण्याचे प्रकार वेगवेगळे. कोणी कसं एक भिंतीला पाहिलं पोराला अशा पद्धती. म्हणजे कोण कसे झोपत तुम्ही त्याच्याबद्दल काही नाही. पण पहिले मात्र जेवण झाल्या 10 मिनिट तरी डाव्या कुक्षीवर झोपलं पाहिजे. त्याला वामकुक्षीच नाव आहे. नाव काय वामकुक्षी. तर म्हणे स्वामी घेतात आणि दत्तात्रय महाराज दत्त गुंफामध्ये कुक्षी घेतात. मग ती वामकुक्षी झाली स्वामी सांगतात की दुपारी चक्रधर स्वामीने सांगितलेलं आहे की मग ते 3 वाजता 2:30-3 वाजता स्वामी उठले तिथून की मग तिथून तर संध्याकाळी सायंकाळपर्यंत
गंगा तीराने दत्तात्रय महाराज भ्रमण करतात. काही जीव उद्धरण्याचा हेतू किंवा त्यांचा काय हेतू काय माहिती, पण उभय गंगा तीरी भ्रमण. कारण दुपारचे 2-3 तास कुठे जाता तुम्ही? तुम्हाला बाकीचं सगळं माहित आहे. काशीला स्नान करतात, भद्राखेळला तत्वज्ञान सांगतात, कोल्हापूरला भिक्षा मागतात, पांचेश्वरला जेवण करतात. जेवण झाल्यानंतर दुपारी संध्याकाळ टाइम, दुपारचा टाइम कुठे आहे? तर म्हणे 3 ते 6 किंवा 2-2.5 तासाचा जो प्रहर आहे, तो शेवटचा तिसरा प्रहर 3 ते 6च्या मधातला, तर म्हणे गंगा तीरानं भ्रमण करतात. ते गंगा तीरी दत्तात्रय भ्रमण करते, त्या भ्रमणाने ते तीर पवित्र. म्हणून आमचे स्वामी त्या गंगा तीराने क्रीडले. लक्षात घ्या, स्वामींचा बी हेतू गंगा तीरा म्हणजे काय? लोक म्हणतात ते जीव भाग्यवान होते, असं काही नाही. काही अवताराचा बी संबंध असू शकतो तिकडे. जीव तर अर्थवंत होतेच तिकडले, म्हणून ती गंगा तीराला क्रीडले ही गोष्ट खरीच आहे. परंतु त्या गंगा तीरांना दत्तात्रय महाराजांचं भ्रमण असते दुपारच्या वेळेस. आणि दत्तात्रय महाराजांनी हा जो वर दिला पांचाळ राजाला, आपण आपल्या आत्मऋषीला, त्याच्यामुळे दत्तात्रय महाराज प्रतिदिनी अद्यापि त्या ठिकाणी भोजन करायला येतात, असं आत्मतीर्थाचं महत्व. तर या ठिकाणी रक्तोत्पल दल पादम म्हणजे दत्तात्रय महाराजांचे लाल दलाचे पाय आहे आणि ते सर्व तीर्थाला प्रकाशित करतात. सर्व तीर्थ 108 तीर्थ तुमच्या चरणामध्ये आहे, असं चरणाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि रक्तवर्णम असं दत्तात्रय महाराजांना त्यांनी संबोधलेलं आहे. म्हणजे कुठंतरी काहीतरी त्यांचा धागादोरा लागते. आमच्या स्वामींनी दत्तात्रय महाराजांचा महिमा सांगताना आता हे जे सांगू राहिले की आत्मतीर्थाच्या ठिकाणी हे झाल्यानंतर प्रतिदिनी अद्यापि दत्तात्रय महाराज या ठिकाणी भोजन स्वीकृती नंतर वामकुक्ष करता, हे जे स्वामी सांगतात, पण रक्तवर्णाचं स्वामींच्या याच्यात कुठं नाही आलेलं आहे. भृगुऋषीने जर रक्तवर्ण सांगितला तर काय हरकत आहे? रक्तवर्ण लाल म्हणजे रंग लाल होता हे न मानायला, कारण ते बी ऋषी आहेत, त्यांनी बी साक्षात्कार केलेला आहे. ते ऋषी म्हणजे ऋषिकुळामध्ये ऋषिकुल उत्पन्न असं म्हटलं जातं ना, ऋषिकुळामध्ये उत्पन्न झाले, त्यामुळे भृगुऋषी त्यांचं महत्व आहे. त्यांना त्यांच्या संबंधामध्ये त्यांना साक्षात्कार झालेला आहे. त्यांचं हे दत्तात्रय कवच अन्यत्र सुद्धा प्रसिद्ध आहे. त्यांनी जे काही त्याच्यात आश्वासन दिलेले आहेत, त्या भृगुऋषीला काहीतरी साक्षात्कार झालेला आहे. त्या साक्षात्काराच्या माध्यमातून त्याने दत्तात्रय महाराजांना रक्तवर्णन असं त्यांचं वर्णन केलेलं आहे. आणि त्यावेळेस त्यांचे असे म्हणतात की कदा योगी कदा भोगी. दत्तात्रय महाराजांचं वैशिष्ट्य त्याने सांगितलं, कधी योगी वेशामध्ये भेटतात, कधी भोगी वेशामध्ये भेटतात. कधी योग्यांचं रूप दाखवतात, कधी भोगांचं रूप दाखवतात. तर आता बघा, कदा योगे कदा भोगे. कधी म्हणजे ऋषी जर दिसले तर योगी वेशात दिसतात, बरोबर आहे. ऋषी जर असतील तर योगी आहे, कारण साधना करणारे आहेत ते. भोगी म्हणजे अष्टभोग भोग राहिले. आता मला सांगा, आता तुम्ही तुमच्याकडे जर लावायचं म्हटलं तर आपल्याला पारद्याच्या वेशात भेट दिली. मग आता पारद्याचं म्हणजे कामाचं शिकार करणे म्हणजे ते मांस खाणे, इंद्रियाचा अर्थ आहे तो. इंद्रियार्थ म्हणजे पदार्थाच्या मागे लागले, खाण्याच्या मागे लागले, म्हणून इथं भोग म्हटलेलं आहे भृगुऋषीने. म्हणजे भोग घेतात म्हणजे एखाद्या प्राण्याला मारून त्याचं मांस भक्षण करतात. कारण पारद्याचा वेश आहे तर तिथं तेच करणार स्वाभाविक. व्याघ्र वेशात आहे तेच, ज्या परमेश्वर ज्या योनीत जातील तो आहार विहार घेतील. हा तर ब्रह्मविद्या सिद्धांत आहे. ईश्वरीचिनी आहारे विहारे सुख फळाच्या राशी होती. आहारे वैरे ज्या योनीत गेले ते हंस अवतार झाले. हंस अवतार का पूर्णाची पोळी खाणार आहे का? हंस अवतार समजा प्रसन्न झाले आणि मार्गशीर्ष महिन्यानं आले तुमच्या घरी, समजा त्यांनी सांगितलं की मी हंस अवतार आहो आणि मी तुमच्याकडे आलो, तुमचं थांबा. त्यांनी म्हणून भिक्षा मी तुम्हाला पूर्णाची पोळी देते, तूच खाय ते पूर्णाची पोळी. आळी पाळीला 3 टाइम खाय. मला चांगले ताजे मासे खाते, त्याला चारा म्हणतात ना, तो मोतीच खातेच नाही, मासे खाते सगळे. हंसेले काय हे भेटतात काय मोती? तर म्हण आहे मोती खाते, परंतु मोती कुठे मिळणार आहे? तर तो मातेला मला मांसच द्यावं लागेल. चक्रपाणी महाराजांना दत्तात्रय महाराजांनी व्याघ्रवेशात भेट दिली. आमच्या गोसा अशी भेट दिली ती व्याघ्रवेश, बरोबर आहे. आणि मग ते असं डोक्यावर स्वामींच्या चपेट ठेवला म्हणे आणि चक्रपाणी महाराजांनी ज्ञानशक्ती स्वीकारली, तुम्हाला माहित आहे. तो म्हणे दत्तात्रय महाराज व्याघ्रवेशात जर समजा प्रसन्न झाले ना आले तुमच्या घरी आणि त्याने म्हटलं की भिक्षा, तुम्ही सांग वाह काय मार्गशीर्ष महिना सक्सेस झाला, दत्तात्रय महाराज आले. तुम्ही जर ते ताट आणलं ते म्हणजे ते ताट तूच खाय, तुझ्या जवळ ठेवते, मला लागेल एखादी गाय नाही तर बकरी. हे निर्णय लक्षात घ्या बरं, कारण त्या येऊन गेले तोच आहार करतील ते. दिले आहार झालं काय नाही चालणार, तुम्हाला एक गाय द्यावं लागेल नाही तर मग एखादी बकरी द्यावं लागेल की श्रीकरी जोजी.
मग ते जेव्हा बकरी खातील तेव्हा तुम्हाला अहेतुक भूतभजन ज्ञाना प्रतिसाद. बाबा तर काही सांगू राहिला बाबा, आम्ही नॉनव्हेजच्या 7 हात दूर राहणारे लोक आणि आम्हाला बाबा सांगते की हे असं. ज्या योनीत गेले तो आहार घेतीलच ते, लक्षात घ्या. औसा प्रति निर्बन आता ऐसे मध्ये अवतरण कीजिल, आविष भक्षिजेल. स्वामी जगन्नाथ आपण ऐसे कीजिल. जे स्वामीने सरळ सांगलं, जिथं गेले तो आहार स्वीकारणार. तिकडे झाडी गोंधळात गेले स्वामी, तर ते झाडी गोंधळातले लोक, ते बिचारे आदिवासी लोक, ते जो काही नाही, ते भातन सयत खातात. स्वामी भातन सयत हाणला 12 वर्ष. ठीक आहे, 12 वर्ष एकच पदार्थ भातन सयत पत्रवाडीवर. तर स्वामी 12 वर्ष तेच खाल्ले स्वामी. म्हणजे जिथं गेले तो पदार्थ स्वीकारतात. तिथं ज्याने जो पदार्थ दिला, जसा देश तसा बेस, जसा तुमचा वेश असेल तसं तुमचं हे राहणार. तर ज्या याच्यात जर अवतार गेले, म्हणून परमेश्वराला आहार आणि वैर यात नाहीये. परमेश्वराला बंधन नाही कोणतंच, तो नित्यमुक्त, बद्धमुक्त, नित्यमुक्त परमेश्वर. परमेश्वराला बंधन नाही, तो कोण्या योनीत जाऊ शकतो, काही करू शकतो. लक्ष 84 योनीमध्ये तो काही कोणतीही हे करेल. त्याच्या परमेश्वराच्या आहाराने वैराने सुखफळाच्या राशी होती. मग तुम्हाला भूतभजन घडते कसं घडते, तर ते अशा पद्धतीने घडते ना. त्याच्यातलं अहेतुक भूतभजन म्हणजे काय, मागं आमचं एक जीवन माझ्या याच्यातलं म्हणजे अनुभवाचं उदाहरण आहे. आम्ही विद्वानाने निर्णय लावला, तसं असेल की असेल काय माहिती. तर म्हणे एक शेतकरी होता, तो प्रतिष्ठित होता, खूप देवधर्मी होता, दानी होता. त्याच्याकडे नेहमी संत मंत जायचे. तो मनुष्य सरल्यानंतर त्याच्या घरी पात्रासाठी गेल्यानंतर त्याने सांगितलं, जुनी गोष्ट आहे, ते मंत लोक गेल्यानंतर त्याने सांगितलं की काय झालं म्हणे, की आमच्या वडील जे आहेत म्हणे ते सरले म्हणे, आणि दुसऱ्या दिवशी म्हणे आमची शेतातून म्हणे गाय गायब झाली म्हणे. आम्ही खूप तशा घेतला, पण आम्हाला गाय, पण बाकीचे ढोरं सगळे होते म्हणे, गाय नाहीये म्हणे. गाय कुठे गेली काय म्हणे. शोध घेतला तर काही दिसून राहिलं. बिर्ड फक्त तोडलेलं आहे म्हणे त्याचं. होऊ शकते एखाद्या तिरंच्या अवताराने स्वीकारलं असावं, कारण तुम्ही इथं ज्ञानाला पात्र घालता, हे तुमचं इथपर्यंत बरोबर आहे, तुमच्या समोरासमोर आहे. अदृष्टपर काय आहे, अदृष्टपर परमेश्वर सुतक धरती ती देवनी 10 दिवसाभितरी ईश्वर का ज्ञानिया काही स्वीकारेल तरी प्रेताचे सगुण होय आणि सुख विशेष बोलीजे, असं भाष्यकार म्हणतात. त्या 10 दिवसाभितरी ईश्वर का ज्ञानिया काही स्वीकारेल. बघा दोन्ही उच्चारलेले आहे, ईश्वर का ज्ञानी आहे. तर तुम्ही ज्ञानीला खाऊ घालता, पण ईश्वर तुमचा स्वीकारत असेल तर. पण ईश्वर कोणाचा स्वीकारतात, जो कन्वेचा आहे त्याचाच, ज्याची जोड आहे त्याचीच. या ज्ञानीला कदाचित तुम्ही तुमच्या बळाने बोलवू शकता, देऊ शकता, तो घेऊ शकते, हे तुमचा हा उपाय झाला. परंतु ते नैसर्गिक तुमच्या पद्धतीने तुमचं चुकू शकतात म्हणे. मग काय हरकत आहे, काय हरकत आहे. ती गाय जर एखाद्या, असं नाही की ते देवान नेली म्हणून, एखाद्या तिरंच्या अवतारानं जर ती गाय नेली, एखाद्या व्याघ्र अवतारानं, कारण व्याघ्र देव कच्छ मच्छ पशु पक्षी होतात ना, देव कच्छ होती, मच्छ होती, नरामध्ये पशुमध्ये अवतारती आहेत ना, त्या तिरंच्या अवताराने नेली असेल तर. भूतभजन घडलं, कारण भूतभजनाचे 21 पात्र तुम्ही मोजता. भूतभजनाचे किती पात्र आहे, 21 पात्र आहे. ते 21 पात्रामध्ये 12 ईश्वर अवतार आहेत, 3 देवता आहेत, 3 दैवराटीचे जीव आहेत, 3 कर्मराटीचे जीव आहेत. भूतभजनाच्या 21 पात्रात 12 अवतार, 3 कर्मराटी जीव कोणते, अंतर्याग्या, बहिर्याग्या आणि रिक्त. 3 दैवराटी जीव कोणते, ज्ञानिया, भक्त, अनुसरला. 3 देवता कोण आहेत, ज्ञान विग्रह, अज्ञान विग्रह आणि शाब्द विग्रह. हे झाले 9. आणि 12 कोण आहेत, परमेश्वर अवतार आहे. त्यामध्ये कोणते आहे,